नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आपल्यापैकी अनेक जण म्हणतात की मला गोड खूप आवडतं, पण आता मी साखर खाणं बंद केलं आहे. मग लगेच गूळ, मध, खजूर, फ्रूट्स याकडे आपण वळतो आणि म्हणतो की हे नैसर्गिक आहे, त्यामुळे हे चालतं. पण आपल्या शरीराला काही फरक कळतो का हो ह्याच्यातला? गोड म्हणजे गोड आहे, लक्षात घ्या. तोंडाला गोड लागलं म्हणजे ह्यामध्ये एक तर साखरेचंच ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं. मग ती साखर साखरेतून आली की खजूरमधून, आपल्या शरीराला काही वेगळं नसतं. म्हणजेच काय, तर जर तुम्ही रोज मध खाल्ला किंवा गूळ घेतलेलं, जर दूध घेतलं, चहा घेतला, 2 केळी खाल्ली किंवा खजूर खाल्लं, तर तुमचं शरीर एवढे गोड साखर एकदम पचवू शकत नाही. आणि ही उरलेली साखर आपलं शरीर चरबीच्या रूपामध्ये साठवायला लागतं आणि मग हळूहळू वजन वाढायला लागतं, डायबिटीस बिघडायला लागतो. मग गोड खाणं म्हणजे काही गुन्हा आहे का हो? अजिबात नाही. परंतु त्याचं प्रमाण, वेळ आणि गरज हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच गोड बंद नको, परंतु गोडावर नियंत्रण मात्र नक्कीच असायला पाहिजे. म्हणजे जर तुमच्या जेवणामध्ये तुम्ही भात पण घेतला आहे, गोड चहा पण घेतला आहे, फळांचा ताजा रस पण खात असाल, तर मात्र तुमचं दिवसभराचं गोडाचं गणित मात्र बिघडून जाणार आहे. मग वरून बरेच जण, काही लोक पेढा, हलवा, लाडू हे कशासाठी पाहिजे? हे सगळं अनावश्यक आहे. मग थोडक्यात सांगतो, गोड खाणं थांबवायची गरज नाही, तर ते साचवणं थांबवणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी मात्र तुम्हाला सवयीनेच शक्य होणार आहेत. धन्यवाद.